नमस्कार. तर आज आपण निघालो आहे साईडवर मला तर सावंत इंटिरियर नावानं त्याचा ग्रुप आहे इंस्टाग्रामला, नक्की फॉलो करा. त्यानं केलं डिझाईन पीओपीचे, तर पीओपी बनवायची. पीओपी एकदम खतराड होणार आहे. फायनल झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तिथनं निघालो घराकडे, तर पालीच्या खंडोबाचं मंदिर आहे वाटत. तर म्हणलं आज दर्शन घ्यावं. व्हिडिओ बघताय तुम्ही कसा खतराड आलाय. तिथं लिहिलं होतं आधीच व्हिडिओ घ्यायचा नाही, पण भावांसाठी घेऊन टाकला. गेलो ताऱ्यात, म्हणलं एमएससीचा क्लास लावा, नाहीतर काय काय कामं करायला लागतात तुम्ही का मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेच. घरातले नुसते 10वीचा पेपर झाला म्हणून कुत्र्यागत कामाला होते. तिथनं दादा म्हणला कोथमिरीचं अजून एक प्लॉट टाकायचं म्हणून कोथमिरीचं बियाणं घेतलं, खत घेतलं. तिथनं निघालो घराकडे, तर म्हणलं विषय पंपाव त्याला टाकावं, नाही तर गाडी द्यायची धोका. तिथनं गेलो, पोरं थांबली होती फाट्यावर. तर पोरं निघाली होती खेळ आहे, पण त्यांच्याकडे नव्हती गाडी. तर भरली सगळी टेम्पोत. त्यांना म्हणलं आज टॉपिक घेऊन येतो. निघालो कोथमीर टोकाय. तर आमचा छोट्या दादा बघू शकता तुम्ही कसा हात्यारावर खेळत बसलाय. म्हणलं हात्यार दे आपलं पिंट्यादाकडे, नाही तर टाकशील मोडून. पिंट्यात आपला जातीनिशी घेईल. पिंट्यादानं घेतलं आणि निघालो काकुडवाडीला निघालो शाळा उपटायला. छोट्या दादा आमचा हात लावला की हात्यार टाकलं मोडून. हात्यार दिलं मामाला म्हणलं हात्यार सरळ करा, नाही तर शाळू काय तुमचा आज होत नाही. तर मामाला बघीन हात्यार दुरुस्त केलं. आणि छोट्या दादा म्हणला हे बघ असते भाकरीचं झाड. तर त्याला म्हणलं भाकरी कुठं आहे. तेव्हा म्हणला लई छान आहेस. मग ठीक आहे म्हणलं. गेलो पुढे. ते म्हणलं शाळू बघ कसा पडलाय. तर म्हणलं पडलाय आता उपट, काय सांगून मला उपयोग नाही. निघालो, म्हणलं घरी आता आंबा तोडावं. म्हणलं मामा याचा ते आंबा तोडावा, नाही तर मामा वाढतात. आंबा तोडला आणि छोट्या दादाकडे दिला आणि तिथनं आपलं झाकाझाकी केली आणि म्हणलं आता ब्लॉग संपवावं.